नमस्कार एस्पिरंट्स. तर स्वागत आहे आपल्या करंट अफेअर्सच्या सीरीजमध्ये. जर तुम्ही अगोदरचे लेक्चर पाहिले नसतील तर इकडे आहे लिंक आहे, इकडे पाहू शकता तुम्ही. तर बघा या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत यूएन आणि यूएनचे जे पण इनिशिएटिव्हज आहेत किंवा जे कॅम्पेन्स रन करतात, तर त्यावर प्रश्न हमखास विचारले जातात. तर हे पूर्ण सीरीज हा पूर्ण व्हिडिओ त्यावरच असेल. चला मग सुरुवात करूया. यूएन आणि युनेस्को. ठीक आहे, बघू आता. तर यूएन रिलेटेड काहीतरी इनिशिएटिव्हज असतील 2025 मध्ये पण आणि 2024 मध्ये पण. पण मेजरली मी तर फोकस करेल 2025 कारण की त्या वर्षापासूनच म्हणजे 7 ते 8 महिन्याचं जनरली त्यामागचं विचारतात ते जेव्हा पेपर असेल. आता समजा आता सप्टेंबरमध्ये तर जानेवारीपासूनच हे घेतलेले आहेत. तर बघा 2025 वर्ष जे आहे ना, तर ते डेझिग्नेट करण्यात येत आहे यूएनद्वारा ॲज इंटरनॅशनल इयर ऑफ कोऑपरेटिव्हज आणि इंटरनॅशनल इयर ऑफ ग्लेशियर्स प्रिझर्वेशन. ठीक आहे. 2 इंटरनॅशनल इयर्स ह्यांना म्हणजे घोषित करण्यात येत आहे. हे लक्षात ठेवा आता. आता इंटरनॅशनल इयर ऑफ कोऑपरेटिव्हचं थीम काय आहे? कोऑपरेटिव्हज बिल्ड अ बेटर वर्ल्ड. मग ते कोऑपरेटिव्ह बिझनेस वगैरे मॉडेल ते कॉन्ट्रिब्यूट करतील पॉवर्टी रिडक्शनमध्ये, जॉब क्रिएशनमध्ये, इकॉनॉमिक रेझिलियन्स आणि आपले जे एस-डी-जी गोल्स आहेत. आणि अजून एक गोष्ट, जे एस-डी-जीचे जे गोल्स आहेत ना, जे 17 तर ते लक्षात ठेवा. ठीक आहे. वाटलं तर त्याला काहीतरी निमॉनिक्स करून लक्षात ठेवू शकता तुम्ही. म्हणजे 1, 2, 3, 4 असं काहीतरी काही ना काहीतरी तिकडमबाजी करून लक्षात ठेवा, कारण की त्यावरून प्रश्न येऊ शकतात. कारण की आत्तापर्यंत मी पाहिलं एस-डी-जीवर जास्त नाही विचारलंय काय. असं ठळकपणे काही विचारलेलं नाही. ठीक आहे, तर हे गोल नंबर आणि ते कशाबद्दल म्हणजे आता 4 म्हटल्यावर काय येतं तुमच्या लक्षात? 3 म्हटलं तर हेल्थ येईल. 2 म्हटलं तर काय येणार? पॉवर्टी आहे का हंगर आहे? काय वाटतं? तर इथं कन्फ्युजन 1, 2, 3, 4 मध्येच कन्फ्युजन जास्त होईल बघा. ठीक आहे, 5 म्हणजे काय? जेंडर इक्वॅलिटी आहे. तर आता ते कसं लक्षात ठेवलंय? तर ते पाठ करू शकता, पण पाठ केलं तर ते विसरू शकता तुम्ही किंवा कन्फ्युजन होऊ शकतं. ठीक आहे. एस-डी-जी खूप इम्पोर्टंट आहेत. इंटरनॅशनल इयर ऑफ ग्लेशियर प्रिझर्वेशन. आता ग्लेशियरचं का महत्त्वाचं आहे आत्ता? कारण की जे ग्लेशियर्स आहेत ते खूप हाय पेसनं ते मेल्ट होत आहेत. आणि जर ते मेल्ट झाले, तर रॅपिड मेल्टिंगमुळे काय होईल? तर जे स्तर आहे सी किंवा ओशनचं, तर ते वाढेल आणि ते वाढल्यानंतर आपल्याकडे जे बदलाव भेटतात आपल्याला क्लायमेट चेंज वगैरे, तर त्यामुळे एकतर भयंकर तुफान येऊ शकतात आणि मग त्याच्यामुळे अजून खूप काही नुकसान होतात. म्हणजे सगळं ॲग्रीकल्चरवर इम्पॅक्ट होतो. खूप काही इम्पॅक्ट होतो. म्हणून ते आता हे कुणी केले इयर ऑफ ग्लेशियर आणि प्रिझर्वेशनचं? युनेस्को आणि वर्ल्ड मेटेरोलॉजिकल ऑर्गनायझेशन हे लक्षात ठेवा. कोऑर्डिनेट केले कोण? 2 आहेत ऑर्गनायझेशन. बाकी ग्लेशियर प्रिझर्वेशन तर ठीक आहे. आता काही-काही मेजर कॉन्फरन्स आणि समिट पाहूया आपण आता. तर यावर पण प्रश्न विचारलेला यूएन कोपवरती विचारलेला, 15 वरती विचारला त्यांनी. मग मला वाटते अजून कुठल्यातरी कोप 29 आता झाली आहे. आता हीच मला वाटतं हीच कोप 29. तर त्याबद्दलच आपण चर्चा करणार आहोत. तर यूएन ओशन कॉन्फरन्स आता ते पुढे येईल तेच. आता यूएन ओशन कॉन्फरन्स झालेली जून 9 ते 13, 2025 मध्ये नाईस. नाईस काय आहे? ते वाला नाईस नाहीये. हाऊ आर यू नाईसवाला नाहीये ते. ते नाईस जागेचं नाव आहे फ्रान्समध्ये आणि को-होस्ट केले फ्रान्स आणि कोस्टा रिकाने. ठीक आहे. आणि हे अर्जंट नीड आहे आपलं कन्झर्व्ह करायला सस्टेनेबल यूज आता ओशन कॉन्फरन्स म्हणजे काय? ओशन, सीज आणि मरीन जे रिसोर्सेस असतील आणि एस-डी-जी गोल कुठला आहे हा? 14 आहे. मरीन लाईफचा. मला वाटते लाईफ अंडर वॉटर आहे हे 14चा. ठीक आहे. ते बघून घ्या. लाईफ बिलो वॉटर तेच. तर डेट आहे, कुठे घेणार आहेत, को-होस्ट कोण आहेत, सेंट्रल थीम काय आहे, ओशनची हेल्थ चांगली ठेवावी, आपली मरीन इकोसिस्टम प्रोडक्टिव्ह व्हावं. मेन अजेंडा की सपोर्ट करायचा आपल्याला एस-डी-जी 14ला आणि ते सगळे इम्पोर्टंट एम काय असतील तर ते पण दिलेलं आहे. ते ओशन जे आहे ॲसिडिफाय होत आहे. मग आपले जे मरीन पोल्युशन करतो आपण, तर त्याला प्रिव्हेंट करायचं. मग ओशनची हेल्थ कशी चांगल्या पद्धतीने वाढू शकतो, आपलं सायंटिफिक नॉलेज वाढवायचं, रिसर्च करायची, टेक्नॉलॉजी आणायची त्यामध्ये. तर त्यामध्ये सगळं असेल हे. त्यानंतर हे सगळ्यात इम्पोर्टंट आहे यूएन कोप 29. आता कुठे झालेली ही? बाकू, अझरबैजान. कधी झाली मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. ठीक आहे. खूप इम्पोर्टंट आहे. 15 विचारलेली आहे आणि त्यानंतर पण आपण पाहणारच आहोत, की काय-काय मेजर काय आहे. आणि यामध्ये सगळ्यात आता बघा, तुम्हाला जर एक पार्श्वभूमी देतो थोडीशी, तर 1982 मध्ये तर एक समिट झालेली स्टॉकहोममध्ये. तर आता काय झालेलं तेव्हा, आता तेव्हा अचानक अशी जाग नाही आलेली. असं असं वाटायला लागलेलं, की जे आपलं अर्थ आहे, ती गरम व्हायला लागली आणि आपल्याला चेंजेस थोडे-थोडे जाणवायला लागले. कारण की जेव्हा इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन झालेलं, तेव्हापासून आपण खूप असं प्रदूषण करायला लागलेलो. त्यामुळे काही ना काहीतरी छोटे-छोटे चेंजेस व्हायला लागलेले. आणि नंतर सगळ्या देशांनी असं मिळून ठरवलं, की बाबा आपल्याला काहीतरी आता ह्यापुढे इनिशिएटिव्हज घ्यायला पाहिजे क्लायमेटसाठी. मग ते समिट स्टॉकहोम कॉन्फरन्स झाली. मग 1991 मध्ये मला वाटतं 1993 मध्ये त्याचे आउटकम्स आले. त्याचे नाही, दुसरी कॉन्फरन्स झाली रिओमध्ये. रिओ समिट म्हणतात त्याला. तर त्यामध्ये 3 इनिशिएटिव्ह झालेले. एक होती ही
क्लायमेट चेंजसाठी करायचं, मग बायोडायव्हर्सिटीसाठी करायचं आणि तिसरं मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. तर त्यापैकी ही क्लायमेट चेंजसाठी जी आहे, तर यामध्ये वेगवेगळे कॉन्फरन्स व्हायला लागलेले दरवर्षी, दर 2 वर्षी. मग नंतर दरवर्षी करायला लागलेले आणि दरवर्षी करत-करत 29 मी ही चाललोय. ठीक आहे. तर 29th कॉन्फरन्स चालली आहे आता क्लायमेट चेंजसाठी आणि कुठं झाली आणि प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या ठिकाणी होत राहते. आता यामध्ये प्रॉब्लेम काय येत होता, की जे आता आता यावर क्योटो प्रोटोकॉल आलेला 1997 मध्ये. तर त्यामध्ये काय सांगितलं त्यांनी, की जे डेव्हलप्ड कंट्रीज आहेत, त्यांनी फुल प्रदूषण करून ठेवलेलं आणि त्यासाठी ते डेव्हलप झाले आणि आता तुम्ही लादताय, की जे डेव्हलपिंग कंट्रीज आहेत, ते जास्त प्रदूषण नाही करू शकणार. त्यावर तुम्ही बंधने नाही टाकू शकणार. कारण की एकतर तुम्ही स्वतः प्रदूषण करून तुम्ही टॉपवर गेलाय. आता तुम्ही म्हणताय, की दुसरे प्रदूषण नाही करणार आणि ते स्वतः करतातच आहे. जसं यूएस आणि चायना. वाटतं 50% पेक्षा जास्त त्यांचं कार्बन एमिशन आहे आणि हा पण प्रश्न एम-पी-एस-सीने विचारलेला. तर ते म्हणतात आहे, की आम्ही मदत करू. ठीक आहे. आम्ही तुम्हाला फायनान्स करू, आम्ही तुम्हाला टेक्नॉलॉजी देऊ. पण आता किती ठरवली आणि किती देतात ते त्याच्यावर ते सगळं आता ॲग्रीमेंट झाले आत्ताशी. म्हणजे कधी झालेलं बघा, खूप 1997 पासून ते चाललेलं. म्हणजे 2015 मध्ये पण सांगितलं, आपल्या पॅरिस कॉन्फरन्समध्ये आणि आत्ता क्लायमेट फायनान्सचं थोडंसं ॲग्रीमेंट चाललंय आता. तर 29th मध्ये थोडंसं ॲग्रीमेंट आलंय आणि ते मेन आउटकम काय असेल आता बघा, एक गोल ठेवलाय त्यांनी, की बाबा आम्ही एवढी-एवढी अमाउंट देऊया वर्षाला. ॲट लीस्ट 300 बिलियन पहिले देणार होते अॅन्युअली डेव्हलपिंग कंट्रीजला. पण आता हे तेवढं तर होणारच नाही. आता 1.3 ट्रिलियन शॉर्ट झालेत. म्हणजे एवढं कमी पडलेत अॅन्युअल टार्गेटला. तर ते आता परत क्रिटिसिझम व्हायला लागलं, की नुसतं बोलता ते तुम्ही काही करत तर नाहीये. आता त्यावर आता किती एक्सपान्शन करणार आहेत 1.3 ट्रिलियन पर इयर आता कसं देणार, काय देणार? पब्लिक आणि प्रायव्हेट सोर्सेसमधनं तर त्यावर चाललंय. आणि लॉस एंड डॅमेज फंड पण काढलेला, जे की झालेला COP27 मध्ये, की आता लॉस एंड डॅमेज फंड काय आहे? तर जे कंट्रीज जे आहेत खूप वल्नरेबल असतील क्लायमेट इम्पॅक्ट्सवरती, तर त्यांना ते असिस्ट करणार. ते आहे लॉस एंड डॅमेज फंड एवढं लक्षात ठेवा. तर आता ते ऑपरेशनल करण्यात येत आहे. कधी केले लॉस एंड डॅमेज फंड? COP27 ठीक आहे. COP27 मध्ये. फायनलाइज्ड रूल्स फॉर ग्लोबल कार्बन मार्केट्स ठीक आहे. पॅरिस एग्रीमेंटमध्ये ते सांगण्यात आलेलं, की कार्बन क्रेडिट ट्रेडिंग सिस्टम जसं आपलं क्रेडिट कार्ड आहे. तुम्ही काही ना काहीतरी क्रेडिट घ्या. समजा एक कुठला फोन घेतला 1,00,000चा, क्रेडिट स्वाईप केला, तर ती नंतर अमाउंट तुम्हाला भरता यावी. तसंच ते कार्बन क्रेडिट पण आहे. जर समजा तुम्ही जास्त एमिशन नाही केलं, तुम्ही कमी एमिट केलं, जे तुम्हाला जे क्रेडिट भेटलंय, तर ते तुम्ही विकू शकता. त्याबदले तुम्हाला पैसे पण भेटतील किंवा टेक्नॉलॉजी कसंही करता येतं किंवा ज्यांनी जास्त एमिट केलंय त्यांना ते देऊ शकतात. तर हे कार्बन क्रेडिट ट्रेडिंग सिस्टम आहे. त्यानंतर एन्हान्स जेंडर ॲक्शन प्लॅन, लिमा वर्क प्रोग्राम त्याच्यावर केलेलं 10 वर्षा अगोदर रिस्पॉन्सिव्ह ठीक आहे. बाकी इम्पोर्टंट नाही आहे एवढं. पण हे क्लायमेट फायनान्स, लॉस एंड डॅमेज फंड आणि कार्बन मार्केट बऱ्यापैकी लक्षात असू द्या. हे सगळ्यात इम्पोर्टंट स्लाईड आहे. आत्तापर्यंतच्या मागच्या 5 वर्षाचं मी सगळं हे आपलं Wikipediaवरूनच काढलंय. तर हे पहा, आता COP25 झालेली 2019 मध्ये, मग 21 मध्ये 20 तर काय होतं, मग 22 मध्ये 23, 24 आणि 25. तर 19 मध्ये काय झालेलं? सी-एम-पी आता सी-एम-पी काय आहे? कॉन्फरन्स ऑफ द पार्टी सर्व्हिंग ॲज द मीटिंग ऑफ द पार्टीज टू द क्योटो प्रोटोकॉल. क्योटो प्रोटोकॉलमध्ये जे पण पार्टी झालेले ते सी-एम-पी आहेत आणि कॉन्फरन्स आणि जे पॅरिस एग्रीमेंटमध्ये आहे ते सी-एम-ए आहे. ठीक आहे? ठीक आहे. चला. तर ही दुसरी झाली. मग हे तिसरी, चौथी, 5वी, 6वी, 7वी. आता तुम्हाला वाटलं हे जे कॉन्फरन्स ऑफ पार्टी जी ॲग्रीमेंट जी पॅरिसमध्ये झाली ती त्यानंतरची 7वी आहे, असं लक्षात ठेवा. ठीक आहे. 15 मध्ये झालेली, नंतर ते वाढत गेली. चलो. अ, आता ह्यामध्ये काय इम्पोर्टंट आहे, एकतर कोप नंबर कितवा होता, लोकेशन कुठलं आहे आणि होस्ट कंट्री करू शकता तुम्ही चिले वगैरे. पण मेजरली तर आता प्रेसिडेंटवरती नाही जाणार, पण यांचा भरोसा नाही म्हणून मी प्रेसिडेंट पण टाकलेत. ठीक आहे. आलोक शर्मा आपल्याला वाटेल इंडियन आहेत, पण नाही यूकेचे आहेत हे. 26 मध्ये 27 मध्ये समेह शोक्रे इजिप्तचे आहेत हे. 27 ची झाली, 28 ची UAE, 29 ची अझरबैजान, 30 ची आत्ता ब्राझीलमध्ये होणार आहे बेलेममध्ये. ठीक आहे. आत्ता झालेली नाहीये. ही ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होईल आता म्हणजे पुढच्या 2 महिन्यातच होऊन जाईल. आत्ता जी झाली ती आत्ता ही आहे 2024 मध्ये. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्येच होतात मला वाटतं हे. का डिसेंबरमध्ये नोव्हेंबर-डिसेंबरच्या दरम्यानच होती ही. ठीक आहे. क्लिअर आहे? ग्रुलॅक काय आहे? तर ग्रुप ऑफ लॅटिन अमेरिकन आणि कॅरिबियन कंट्रीज आहे ग्रुलॅक. आता हाय लेव्हल जनरल असेंब्ली मीटिंग झाली. आता ही का झालेली? तर आता 80 वर्ष पूर्ण होणार आहेत कुणाला? युनायटेड नेशन्सला. ते कधी होणार आहेत? सप्टेंबर 22 ते 30, 25 मध्ये म्हणजे आता जे सप्टेंबर चाललाय. मला वाटतं आता पेपर सेट होण्याच्या अगोदरच होऊन जाईल. 28 ला तर पेपर आहे. तर त्या दरम्यानच होऊन जाईल. यूएनला 80 वर्ष पूर्ण म्हणून हे अ, असं मांडलेलं आहे.
बाकी यामध्ये आता कधी होणार आहे, काय होणार आहे? न्यूयॉर्क USA होईल हेडक्वार्टर. युनायटेड नेशन्सचं हेडक्वार्टर न्यूयॉर्क USAमध्ये. मग SDGचं मग ते सगळं वेगवेगळे इनिशिएटिव्हज घेतले त्यांनी फायनान्स, मग जेंडर, क्लायमेट ॲक्शन, SDG म्हणजे जे SDGचे गोल्स आहेत ना, तर तेच घेतलेत. आता ऑनगोइंग इनिशिएटिव्हज काय आहेत ते पाहूया आता. आता बघा वेगवेगळे डेट्स आहेत. खूप इम्पोर्टंट डेट्स आहेत. डेट्सवरती पण खूप वेळा प्रश्न विचारलेलाच आहे. ठीक आहे. झिरो वेस्ट डे. आता मी खूप म्हणजे आता मी घ्यायचं म्हटलं तर ह्याची लिस्ट काहीतरी 100-200 ची लिस्ट आहे. जर डे वाईजच करायचं म्हटलं तर. ठीक आहे. पण एवढी करायची गरज नाही. आपल्याला मेजर जे आहेत खूप इम्पोर्टंट वाले तेच उचललेत मी. मला वाटतं हार्डली 10 ते 15 असतील. ते पण त्याहून कमी असतील. पण बघूया. झिरो वेस्ट डे कधी आहे? मार्च 30 लक्षात ठेवा. वेस्ट नाही करायचा मार्च 30 तर काय झिरो वेस्ट डे नावातच आहे, की तुम्हाला वेस्टेज वगैरे नाही करायचं आहे. त्यानंतर इंटरनॅशनल डे फॉर टोटल एलिमिनेशन ऑफ न्यूक्लिअर वेपन्स. आता आपल्याला न्यूक्लिअर वेपन्सचा वापर नाही करायचा आहे. आणि ही कधी झालेली आता सप्टेंबर 26 होईल ना, तर हाय लेव्हल मीटिंगमध्येच करणार आहेत आहे. ठीक आहे. यावरची चर्चा करणार आहे. तर हे सप्टेंबर 26 हे इंटरनॅशनल डे असेल. टोटल एलिमिनेशन ऑफ न्यूक्लिअर वेपन्स हे लक्षात ठेवा. त्यानंतर गर्ल्ससाठी काय इंटरनॅशनल डे ऑफ द गर्ल चाइल्ड ऑक्टोबर 11 आहे. ठीक आहे. त्यानंतर गर्ल इन आय-सी-टी-डी काय आहे? 4th थर्सडे असेल एप्रिलचं. ते काय आय-सी-टी म्हणजे काय? इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. त्यानंतर वुमेन आणि गर्ल्ससाठी इंटरनॅशनल वुमेन डे 8 मार्च युनिव्हर्सली त्यानंतर इंटरनॅशनल डे ऑफ वुमेन अँड गर्ल्स इन सायन्स फेब्रुवारी 11. त्यानंतर इंटरनॅशनल डे फॉर द एलिमिनेशन ऑफ व्हायलन्स अगेन्स्ट वुमेन नोव्हेंबर 25. ठीक आहे. 26/11 तर माहितीच असेल. 25/11ला काय वुमेनच्या अगेन्स्ट व्हायलन्सचं एलिमिनेशन करायचं. ठीक आहे. इंटरनॅशनल डे ऑफ झिरो टॉलरन्स फॉर फिमेल जेनायटल म्युटिलेशन तर हे आहे फेब्रुवारी 6ला. क्लिअर? त्यानंतर वुमेनसाठी इंटरनॅशनल डे ऑफ रुरल वुमेन ऑक्टोबर 15, इंटरनॅशनल डे ऑफ वुमेन जजेस मार्च 10, इंटरनॅशनल वुमेन्स डे फॉर पीस अँड आता वुमेनवर का फोकस केला कारण की यांनी जास्तीत जास्त वेळा वुमेन थोडेसे जास्त स्पेसिफिक टार्गेट करत आहे. ठीक आहे. मला वाटतं आता एक 5-6 वर्षात त्यांनी 2 का 3 वेळा वुमेनवरतीच हे असे डेज वगैरे विचारलेले आहेत. मेजरली तरी. त्यानंतर इंटरनॅशनल वुमेन्स डे फॉर पीस अँड डिसआर्मामेंट 24 मे. त्यानंतर 24 जूनला वुमेन इन डिप्लोमसी. बस एक आयडिया असू दे, की आपल्याला ही डेट्स क्लिक व्हायला पाहिजे. बाबा आता समजा प्रश्न जरी विचारला, तर एवढ्या वेळा ह्याला रिवाईज करायचं, की ॲट एवढं तरी कळायला पाहिजे, की ही डेट तर नव्हती त्यामध्ये. ठीक आहे. एलिमिनेट करता येईल असं चांगलं राहील. आता कुठले मेजर कॅम्पेन्स जसं की आता त्यांनी ब्लू हार्ट कॅम्पेन विचारलेलं, आहे का नाही? कधी विचारलेलं मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. वाटतं 23 मध्ये विचारलं. 23 का? 22 मध्ये ब्लू हार्ट कॅम्पेन विचारलेलं. ठीक आहे. तसेच वेगवेगळे कॅम्पेन्स ते रन करतात. कोण करतात? यूएनद्वारे. तर ॲक्ट नाऊ कॅम्पेन आहे एस-डी-जी गोलसाठी. मग ह्युमन राइट्स 75 हे बघा मेन एम काय आहे त्या कॅम्पचा आणि कोण करतं? बस एवढं लक्षात ठेवा. आता ह्युमन राइट्स 75 आता हे काय आहे? तर हे इयर लाँग कॅम्पेन असेल 2023 मध्ये सेलिब्रेट करण्यात आलेलं 75वी अॅनिव्हर्सरी होती UNDHRची. ठीक आहे. त्यानंतर ब्लू हार्ट कॅम्पेन युनायटेड नेशन्स ऑफिस ऑन ड्रग अँड क्राईम. तर त्यासाठी करण्यात आलेलं ह्युमन ट्रॅफिकिंग वगैरेवर प्रश्न विचारलेला आहे. इव्हन एम-पी-एस-सीने पण प्रश्न विचारलेला. नो टू हेट कॅम्पेन हे डेझिग्नेट करण्यात येतं हेट स्पीच, डिस्क्रिमिनेशन, रेसिझम, इनइक्वालिटीसाठी. मग क्लीन सीज नावातच आहे क्लीन सीज. तर UNEPनं केले 2017 मध्ये लॉन्च आणि हे सिंगल यूज प्लास्टिक आणि फाईट मरीन प्लास्टिक लिटर. आपण समुद्रात वगैरे फेकत राहतो प्लास्टिक त्यासाठी हे कॅम्पेन रन केलेलं. त्यानंतर डिकेड ऑन इकोसिस्टम रिस्टोरेशन. आता हे डिकेड म्हणजे काय 10 वर्षाचं त्यांना काहीतरी नाव देतात बघा. तर हे काय आहे नाव? डिकेड ऑन इकोसिस्टम रिस्टोरेशन. ठीक आहे. रिस्टोर करायचं आपलं जे पण आपण घाण केलं ते चांगलं व्यवस्थितपणे प्रिव्हेंट करायचं, हॉल्ट करायचं आणि रिव्हर्स करायचं आपलं जे डिग्रेड केलं आपण इकोसिस्टम. त्यानंतर ॲक्शन फॉर पीस कीपिंग A4P म्हणतात. इव्हन UPSCला पण फायदेशीर ठरणार आहे हे. यावरती प्रश्न विचारू शकतात ते. ठीक आहे. A4P वॉज रिसेंटली न्यूज. आता समजा जर हे करंटली एका वर्षात असेल न्यूज, तर मग असणारच. मग क्लायमेट ॲक्शन इनिशिएटिव्हज पण भरपूर घेण्यात आले ते आपण मागे पाहिलेत. आता कॅम्पेन्स कुठले गर्ल्ससाठी स्पेशली जे गर्ल्स आणि वुमेनसाठी असतात. ठीक आहे. तर युनाइट टू एंड व्हायलन्स अगेन्स्ट वुमेन बाय 2030. तर ही मल्टी इयर इनिशिएटिव्ह लॉन्च केलेलं 2008 मध्ये आता हे जुने आहेत खूप पण इम्पोर्टंट आहेत. काही विचारू शकतात. 16 डेज ऑफ ॲक्टिव्हिझम अगेन्स्ट जेंडर बेस्ड व्हायलन्स. ही पण करण्यात आलेली 16 दिवसाचं नोव्हेंबर 25 पासून स्टार्ट केलेली आणि टू डिसेंबर 10 ह्युमन राइट्स डे पासून म्हणजे कधी चालू केलेली बघा इंटरनॅशनल डे फॉर एलिमिनेशन ऑफ व्हायलन्स अगेन्स्ट वुमन आत्ता पाहिलं आपण नोव्हेंबर 25 पासून ते डिसेंबर 10 जे की आहे ह्युमन राइट्स डे. मग स्पॉटलाइट इनिशिएटिव्ह हे काय आहे? तर हे UN आणि युरोपियन युनियनचं एलिमिनेट करायचं आहे, की सगळ्या फॉर्मचे व्हायलन्स होतात अगेन्स्ट वुमेन आणि गर्ल्ससाठी. ठीक आहे. स्पॉटलाइट इनिशिएटिव्ह. वर्ल्ड्स लार्जेस्ट टार्गेटेड एफर्ट ऑफ इट्स काइंड. ठीक आहे.
त्यानंतर जेंडर इक्वालिटीसाठी कुठले-कुठले ही फॉर शी 2014 मध्ये लॉन्च करण्यात आलेली यूएन वुमेनद्वारे म्हणजे जनरेशन इक्वालिटी, इक्वल पे, इंटरनॅशनल कोअलिशन, एपिक हे कोणी केलंय? ILO, यूएन वुमेन मोठ्या-मोठ्या संस्थांनी केलं हे. OECD त्यानंतर SDG 5 जसं मी सांगितलं जेंडर इक्वालिटीसाठी हे इम्पोर्टंट आहे. यूएनचं 2030 अजेंडा आहे. त्यामध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल 17 गोल आहेत आणि स्पेशली जे गोल 5 आहे, ते जेंडर इक्वालिटीसाठी आहे. त्यानंतर जे गर्ल एम्पॉवरमेंट आणि एज्युकेशनसाठी कुठले-कुठले UNGEI म्हणजे काय युनायटेड नेशन्स गर्ल्स एज्युकेशन इनिशिएटिव्ह. ठीक आहे. त्यानंतर हर एज्युकेशन आवर फ्युचर हे युनेस्को ड्राईव्ह आहे. युनेस्को असंही येऊ शकतं. मग UNFPA युनिसेफ ग्लोबल प्रोग्राम टू एंड चाइल्ड मॅरेज नावाचंच आहे. तर उम्मीद आहे तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल. तर असंच प्रतिसाद द्या. लवकरच भेटूया. आपल्या 2-3 दिवसातच ही सीरीज संपेलच आणि तुम्हाला हे वारंवार रिवाईज करायचं आहे. माझ्या मते तरी ॲट लीस्ट 50% पर्यंत तरी प्रश्न येतीलच. ठीक आहे. पण काय बोलता येत नाही. आपल्याला एलिमिनेट तरी करता येईल. चला मग भेटूया लवकरच. जर हा व्हिडिओ पाहिला नसेल, तर हा व्हिडिओ पाहून घ्या. ठीक आहे. जय महाराष्ट्र, जय हिंद.